Hallelujah. 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 It's a wonderful morning. हे अद्भुत सकाळ आहे. And we are in the house of the Lord to worship Him. आपण प्रभूच्या घरात आहोत त्याची उपासना भक्ती करण्याकरिता. As the psalmist says, स्तोत्रकर्ता म्हणतो his experience. त्याचा अनुभव. He shares his experience and he says, त्याचा अनुभव तो सहभागिता करताना म्हणतो. I was glad when they said to me, come to the house of the Lord. जास्त मला प्रभूच्या घरी जाऊ मला आनंद झाला. So are you glad this morning? आज तुम्ही आनंदी आहात का? Are you glad and happy this morning? आज सकाळी आनंदित आणि खुशीत आहात का? We have come here to meet the King of Kings and the Lord of Lords, whose name is Jesus. आपण त्याला भेटण्याकरिता आलो जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू त्याचं नाव येशू. Hallelujah. 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 Let us thank the Lord for what He has done in our life. आपल्या जीवनात प्रभूने जे केलं त्याबद्दल त्याचे आभार मानूया. He is our refuge and He is our strength. तो आपला आश्रय आहे, तो आपलं बळ आहे. He is our shelter. तो आपला शरणस्थान. He is our strength in the time of weakness. आपल्या अशक्तपणात तो आपल्याला ताकद देणारा बळ देणारा. Hallelujah. 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 Let us look to the Lord in prayer. प्रार्थना करूया. Father God, we come to your throne of grace this morning. पिता परमेश्वर सकाळी कृपेच्या राजस्थानाकडे येतो. We thank you for being our refuge and our strength. प्रभू आमचा तो आश्रय आहे, आमचं बळ आहे, याबद्दल आभार Thank you मानतो. for being our shelter, O Lord. प्रभू तू आमचा शरणस्थान आहे, याबद्दल तुझे आभार Thank you for मानतो. covering us under your wings, O Master. प्रभू तुझ्या पंखाखाली आम्हाला आच्छादित केलेस आभार मानतो. Thank you, O Lord, for this life that you have given us. प्रभू हे जीवन तू आम्हाला दिलेस त्याबद्दल आभार मानतो. Thank you for all the good things that you have bestowed in our life. आमच्या जीवनात सर्वांगल्या गोष्टी दिल्यास त्याबद्दल तुझे आभार Father मानतो. God, we have come here with a heart of gratitude to give you praise. प्रभू कृतज्ञतेच्या आणि धन्यवादाच्या अंतःकरणाने आम्ही आलो तुला स्तुती Even देण्याकरिता. as we worship you today morning, प्रभू आज सकाळी आम्ही तुझी उपासना भक्ती करत असताना let you be lifted high, O Lord. प्रभू तू उंचाविला जा. Let Jesus be increased and we decrease, O येशूची Lord. वृद्धी व आमचा रास. We surrender our life. आमच्या जीवनाचं आम्ही समर्पण We करतो. surrender our life in your mighty hands. ज्या पराक्रमी हातात आमच्या जीवनाचं समर्पण You करतो. take charge of our life, O Lord. प्रभू आमच्या जीवनाचा ताबा तू घे. We bless your name. जनाला धन्यवाद देतो. We bless your name, O Lord. जनाला धन्यवाद देतो. We give you all glory, honor, and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला We देतो. lift our hands for your name प्रभू तुझ्या नावाने आम्ही हात उंचावतो. and we say to you, आम्ही तुला हे म्हणतो. तुझ्याच साठी जीवन माझे वाहतो तुझला तन मन माझे अर्पितो तुझला सर्वस्व माझे जीवन करीतो येशू नामे तुझ्याच साठी जीवन माझे पाहतो तुझला. Yes, Lord. अर्पितो तुझला
आम्ही प्रभू हात उंच करून and our mouths filled with praise. आमच्या मुखात तुझी स्तुती, We surrender our life आमच्या जीवनाचं समर्पण करतो. and give you all the glory, honor, and praise. सर्व गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला In देतो. Jesus' name we all pray. येशूच्या नावाने आम्ही सर्वजण मिळून प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you happy this morning? आज सकाळी खुश आहात का? Praise God. याची स्तुती असो. Let us sing a song of praise this morning. स्तुतीचं गीत आज सकाळी गाऊया. A hymn of praise. स्तुतीचं उपासना संगीतातील Hymn गीत. number 102 from Upasana Sangeet. उपासना संगीत गीत क्रमांक Which 102. says, स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा.
देवाचं वचन सांगतं In His presence, त्याच्या उपस्थितीत there is fullness of joy. पूर्ण आनंद आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. And we are the most joyful people on this face of this या earth. भूतलाला सर्वात आनंदी व्यक्ती आपण आहोत. Why? का? Because Jesus is our joy. कारण येशू आपला आनंद. He says, I will never leave you nor forsake तो you. म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. Hallelujah. हालेलुया. Jesus has connected our existence with the Almighty God. येशू ख्रिस्ताने आपलं अस्तित्व जोडलं आहे सर्वसमर्थमान देवाबरोबर. Hallelujah. हालेलुया. Do you believe? तुमचा विश्वास आहे का? Do you believe? विश्वास आहे का? Jesus came on the face of the earth. येशू ख्रिस्त भूतलावर He आला. connected us त्याने आपल्याला जोडलं आहे to the Almighty God. सर्वसमर्थ देवाबरोबर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So we are here to lift His name on आपण या high. ठिकाणी त्याचं नाव We उंचवण्याकरिता, are here to lift His name on high. या ठिकाणी आपण आहोत त्याचं नाव And the उंचवण्याकरिता. ultimate purpose of our existence is to give God the glory, honor, praise. आपल्या जीवनाचं अस्तित्व हेच आहे की आपण देवाला मान सन्मान गौरव Do you द्यावा. believe? तुझा विश्वास आहे Do you का? believe? विश्वास आहे का? All the people who are joyful, who has experienced the love of God, will say Hallelujah. ज्याने देवाचा आनंद घेतला, प्रीतीचा अनुभव घेतला, ते लोक And the म्हणतील one- हालेलुया. And the one who has said Hallelujah आणि जे हालेलुया म्हटले आहेत, are going to worship the Lord in spirit and in truth. आत्म्याने खरेपणाने देवाची उपासना भक्ती Are you करणार. ready? तयार आहात का? Are you ready? तयार आहात Let us sing का? a wonderful song. We say Sarfaraz Khudawan. सरफराज खुदावने मधुर गीत गाऊया. जिस नाम से है जुड़ा मेरा वजूद, जिस नाम से मेरे चेहरे पे आता है नूर, वो नाम है यीशु मसीह. हालेलुया. Jesus Christ. जिस नाम से है जुड़ा मेरा वजूद, जिस नाम से है मेरे चेहरे पे नूर, जिस
सर्व नावाने श्रेष्ठ नाव. Hallelujah. हालेलुया. God reigns this morning. God reigns this morning. आज सगळे देव राज्य करत आहे. Hallelujah. हालेलुया. There is no name under the heaven and above the earth. आकाशाखाली पृथ्वीवर दुसरं कोणतंही नाव नाही. The powerful name. सर्व समर्थ नाव. The powerful name. सामर्थ्यशाली नाव. The answers to all questions. सर्व प्रश्नांचं उत्तर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let us look to the Lord. प्रभूकडे पाहूया. Let us say, God, you are so good. म्हणूया प्रभू तू किती चांगला आहे. We are so privileged, O Lord, that we are here to worship you. प्रभू आम्हाला ही सुसंधी मिळाली की आम्ही या ठिकाणावर तुझी उपासना भक्ती Church, करण्याकरिता. let me tell you. मंडळी मला तुम्हाला सांगू द्या. In heaven 24/7 angels are worshiping the King. स्वर्गामध्ये 24 तास 7 दिवस राजाची भक्ती He is करत आहे सर्व still seated दूत. on the throne. अजूनही राजासनावर बसला And what आहे. privilege we are. आपल्याला किती सुसंधी आहे. And with the angels we are going to worship the Lord today. दूतांबरोबर आज आपण प्रभूची भक्ती Let करणार us close our eyes आहोत. this morning. आज सकाळी डोळे बंद करूया. Let us look to the Lord प्रभूकडे पाहूया. because He is holy. कारण तो पवित्र आहे. He says, तो म्हणतो be still and know that I am God. स्तब्ध राहा आणि माहित करून घ्या मी देव आहे. He abides in our praises. तो आपल्या स्तुतिस्तवनामध्ये वस्ती करतो. He leaves the heaven and comes down. स्वर्ग सोडून तो आपल्यामध्ये उतरून येतो. Let us build an altar to the King of Kings and the Lord of Lords this morning. राजांचा जरा प्रभूच्या प्रभूला सर्व गौरव सन्मान No one is दे. going to look here and there this morning. कुणी इकडे तिकडे पाहू नये. The purpose that we have come here, या ठिकाणी आपला येण्याचा उद्देश that we have come here to meet God. आपण आलो आहोत देवाला We भेटण्याकरिता. have come here to worship Him. आपण आलो आहोत त्याची उपासना भक्ती Let करण्याकरिता. us tell God, I am building an altar for you of worship in my life. प्रभूला सांगू प्रभू माझ्या जीवनामध्ये मी स्तुतीची वेदी बांधत आहे तुझ्यासाठी. Hallelujah. हालेलुया. Oh, we worship you, Father. प्रभू मी उपासना भक्ती करतो पित्या. We give you glory. प्रभू आम्ही गौरव We देतो, give you honor. सन्मान देतो. Oh, Father God, we lift our hands पिता परमेश्वराच्या हात आम्ही and उंचावतो. we surrender our life, O Lord. आमचं जीवन तुला समर्पण करतो. Church, let me tell you this morning, मंडळी आज सगळ्या मला तुम्हाला सांगू द्या. no matter what battles you are fighting, हरकत नाही कोणत्या युद्धाला तुम्ही तोंड देत आहात. no matter whatever battles you are fighting, कोणतेही युद्ध तुम्ही लढत आहात हरकत नाही. in the Old Testament, जुन्या करारात when Joshua was on the battlefield, यहोशुआ ज्यावेळेस रणभूमीवर होता Moses lifted his hands. त्याचे हात उंच केले. Moses lifted his hands मोशे त्याचे हात उंचवले and said, आणि म्हणाला I will lift my hands to the Almighty God. सर्वसमर्थवान देवाला मी माझे हात उंच करेल. And you go forth तू पुढे जा and God will give us victory. देव विजय देईल. Church, मंडळी when we lift our hands, ज्यावेळेस आपला हात आपण उंच करतो God is going to fight for you. देव तुमच्यासाठी लढणार And आहे. God is going to win your battles. देव तुमच्यासाठी युद्ध जिंकेल. Just lifting our hands, आपले हात उंच करून we can get victory. आपल्याला विजय मिळेल. Let us humble ourselves this morning. आज सकाळी स्वतःला लीन आणि नम्र करू. Let us lift our hands आपले हात उंच करू. and submit ourselves in the hands of God. आपलं स्वतः समर्पण देवाच्या हातात करूया. Oh, हजारों जुबानें गाएं, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाएं, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। Yes, Lord, fill us with your presence this morning. We need your presence in our families, O Lord. आमच्या कुटुंबात आम्हाला तुझी उपस्थिती We पाहिजे. need your presence in our personal lives, O Lord. आमच्या वैयक्तिक जीवनात तुझी उपस्थिती We आम्हाला lift पाहिजे. our hands of Master God तुझा परमेश्वर आज and आमच्या हात we praise उंचवतो. your holy name this morning. आज सगळ्याच्या पवित्र नावाची स्तुती करतो. Your name is worthy. जो नाव योग्य आहे, Your name is holy. जो नाव योग्य आहे, We sing out to you. आम्ही गातो. हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू पवित्र है। हजारों जुबानें गाए, तेरा ही नाम दोहराए, यीशु तू
तुझ्या राज्याचं हे सौंदर्य आहे. Oh, Father God, we are so privileged to be in your kingdom, O Lord. हो परमेश्वर आम्हाला सुसंधी की आम्ही तुझ्या राज्यामध्ये आहोत. Chica, na koi wajud, tere raj mein, har kisi ka hai swagat yahan. Tere raj mein, teri रहमत में तू लेता है सबको करीब. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. Your name is the greatest. Your name is the greatest. Your name stands above them all. On thrones, come on, church. On thrones and dominion, on power and position. Your name stands above them all. Your name is the highest. Your name is the greatest. Your name stands above them all. On thrones and dominion, on power and position. Your name stands above them all. And the angels cry, holy, all creation cry, holy, you are lifted high, holy, holy forever. Hear your people sing, holy, to the King of Kings. Holy, you will always be. Holy, शाहों का शाह तू खुदा, तेरा नाम कोई मुकाबला, तेरा ही नस्ल रहे. शाहों का शाह तू खुदा, तेरा नाम कोई मुकाबला, तेरा ही नस्ल रहे सबसे ऊंचा. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. तेरी महिमा हो प्रभु. हजारों जुबाने गाए, हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है. अपने हाथों को उठाते हुए गाएंगे. Sing unto the Lord. हजारों जुबाने गाए ओ तेरा ही नाम दोहराए. जो था, जो है और जो आने वाला है. हजारों जुबाने गाए तेरा ही नाम दोहराए. यीशु तू पवित्र है.
You may be seated in God's presence. प्रभूच्या सान्निध्यात आपण आसन ग्रहण करूया. I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. I request our senior pastor to please come forward. वरिष्ठ पालकांना विनंती आहे की त्यांनी यावं. We are glad to let you know that Rohit Gaikwad of EMPC2, that is Clara Gobel, participated in the annual sport day 2024 and 25 त्या शाळेचा जो अॅन्युअल स्पोर्ट्स डे होता त्याच्यामध्ये सहभागी झाला and stood second in the inter-class relay empowering C boys. रिले मध्ये त्याला बक्षीस मिळालं आहे एम्पॉवरिंग And सी also I बॉय. would like to call upon the Pratik Gaikwad ब्रदर प्रतीक गायकवाडला देखील मी बोलत आहे. for participating in annual sport day 2024-25 and second in the flat race for empowering D boys. त्याला देखील दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. दोघं भाऊ आहेत. Both are brothers. दोघं भाऊ आहेत. छोटा दिसतो तो थोरला आहे, मोठा दिसतो तो धाकटा आहे. God bless you. I request Prarthana Jagtap to come forward. प्रार्थना जगतापला विनंती आहे की तिने देखील पुढे यावं. She has successfully completed foundation level 1 of abacus and brain gym program in class 1. क्लास 1 मध्ये अबॅकस ब्रेन जिम प्रोग्राम मध्ये पहिली आली आहे. Shall we clap our hands? टाळ्या वाजूया. If your children receive such kind of individual award certificates, we would like to encourage you, please bring them in the house of the Lord, and we shall be very proud to felicitate them in the house of the Lord for the glory of God. तुमच्या लेकरांना जर वैयक्तिक बक्षीस मिळालं तर कृपा करून प्रभूच्या घरामध्ये घेऊन या, जेणेकरून प्रभूच्या घरामध्ये त्यांचा सत्कार करण्याकरिता आम्हाला खूप आनंद होईल. This year has been declared as the year of being qualified to live in the kingdom of heaven by studying the names of Jesus in the Bible. यावर्षी जाहीर करण्यात आलं आहे स्वर्गासाठी पात्र होणे बायबल मधील येशू ख्रिस्ताच्या नावाचा अभ्यास Shall we करणे. all stand on our feet? सर्वजण उभे राहूया. And let us read Isaiah chapter number 53, verse number 5. यशया 53:5 आपण वाचणार आहोत. Everyone, Isaiah chapter 53, verse number 5. यशया 53:5. Wherever it comes, but we are going to read Jesus, our, mine, that way. So as I read part by part of this verse, I want you to repeat after me and let us read it with loudness and confidentiality. रेव्हरंड स्टीव्हन म्हणत असताना Confidence. त्यांच्या मागे आपण म्हणूया आत्मविश्वासाने आणि विश्वासाने. So shall we start? सुरुवात करूया. Yes. But Jesus But Jesus was wounded was wounded for my transgression. for my transgression. Jesus Jesus was bruised was bruised for my iniquities. for my iniquities. The chastisement of my peace The chastisement of my peace was upon Jesus. upon Jesus. And with Jesus' stripes, With Jesus' stripes I am healed. I am healed. खरे पाहिले असता खरे पाहिले असता येशू येशू माझ्या अपराधांमुळे माझ्या अपराधांमुळे घायाळ झाला. घायाळ झाला. माझ्या दुष्कर्मांमुळे माझ्या दुष्कर्मांमुळे येशू येशू ठेचला गेला. ठेचला गेला. माझी शांती देणारी माझी शांती देणारी अशी शिक्षा अशी शिक्षा येशूला झाली. येशूला झाली. येशूला बसलेल्या फटक्यांनी येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालं आहे. मला आरोग्य प्राप्त Shall we झालं clap our hands आहे. to Jesus Christ, टाळ्या our वाजवा healer. येशू ख्रिस्ताला जो आपला आरोग्य देणार. I think we can give a greater clap to Jesus Christ. मला वाटतं अधिक मोठ्याने आपण येशूला टाळ्यांचं अर्पण करू शकतो. Let us be seated in the presence of the Lord. Ultimate relationship with Jesus Christ. येशू ख्रिस्ताबरोबर Hallelujah. आपलं जवळीकचं And नाते that's संबंध why we can आहे. say Jesus Christ is my healer. त्यामुळे आपण म्हणू शकतो येशू माझा आरोग्य Whether I देणारा. am sick or whether I am well, Jesus Christ is my healer. मी आजारी असो किंवा माझी तब्येत चांगली असो येशू माझा आरोग्य देणारा. Doctors have said डॉक्टरने म्हटलं that there आहे are 39 known root disease out of which
branch out other diseases. 39 असे मोठे आजार आहे आणि त्याला फांद्या फुटलेल्या आहेत इतर And Jesus आजारांचे. Christ took 39 stripes upon his body. येशू ख्रिस्ताने 39 फटके आपल्या शरीरावर घेतले The whip had 9 lashes of leather. आणि ते चाबूक होता त्याला वेगवेगळ्या 9 पट्ट्या होत्या ज्या And चमड्याच्या on होत्या the end of the lashes were fixed bone and nails. आणि त्या चमड्याच्या टोकाला काय होतं तर हड्ड्यांचे तुकडे आणि खिळे. And when the lash would be put or would be hit on the person, एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस ते चाबकाचा फटका मारत असे it would go down deep in the flesh, deep in the flesh. आणि ते त्या शरीराच्या चमडीच्या अगदी आतमध्ये जात And असे when it would be pulled out, ज्यावेळेस त्याला बाहेर ओढत असे flesh and blood would be pulled out of his back. रक्त आणि मांस त्यालातून ओढलं जात According to असे. the law, नियमानुसार at the 38th stripe, the person would be dead. He would not live for the 39th stripe. ज्या व्यक्तीला ते फटके मारत असे 38 फटका खाल्ल्यानंतर तो मरत असे 39 फटका तो अंगावर घेऊ But we शकत thank नव्हता. God for Jesus Christ. प्रभू येशूबद्दल आम्ही देवाचे He आभार took मानतो 39 stripes upon his body. त्याने त्याच्या शरीरावर 39 And फटके those खाल्ले stripes went deep into his flesh. आणि तो फटका त्याच्या शरीराच्या And आतमध्ये when that गेला. stripe came out, ज्यावेळेस तो चाबूक बाहेर every काढला disease known on the face of the earth, every disease that will be known on the face of the earth has been uprooted by the stripes that Jesus Christ has taken for you and me. प्रत्येक जगातील जो आजार आहे येशू ख्रिस्ताने फटका घेतलाय आणि त्या आजाराला मुळात सकट उपटून टाकला आहे. And that healing was not there only till the time that Jesus was on the face of the earth. येशू ख्रिस्त भूतालावर होते तेवढ्याच काळाकरिता ते आरोग्य नव्हतं. Even now, when Jesus is at the right hand of the Father interceding for you and me, आता देखील येशू ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताला तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी Jesus करत Christ आहे. has given the gifts of healing to the church. येशू ख्रिस्ताने मंडळीला आरोग्याचे कृपादान दिलं 1 आहे. Corinthians chapter number 12, verse number 9, the word of God says, पहिले करिन्थियस पत्र याचा 12वा अध्याय 9व वचन. to another faith by the same Spirit, to another gifts of healing by the same Spirit. पहिले करिन्थियस पत्राचा 12वा अध्याय 9व वचन. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याचे कृपादाने. The word of God says, to another gifts of healing by the same Spirit. त्याच वचन म्हणत आहे की एखाद्याला त्याच आत्म्याने आरोग्याचे दाने. It's not the singular word gift, it is the plural word gifts of healing. त्या ठिकाणी कृपादान असं एक वचन शब्द वापरला नाही परंतु अनेक वचने कृपादाने. The gift of healing is not given once for lifelong. आरोग्याचं कृपादान एकदा दिलं आयुष्यभरासाठी असं नाही. I have received the gift of healing, now it is for lifelong package. आता मला आरोग्य मिळालं आयुष्यभरासाठी मला ते दिलेलं Many आहे. times we think that way. Many times we think that way. पुष्कळशाच आपण असा विचार करतो And we think that once a person is there sick, we rotate the magical stick and immediately he should be healed. आपल्याला असं वाटतं की देवाने ते चमत्काराची काठी दिली आहे त्या व्यक्तीवर फिरवायची जादू सारख्याने तो लगेच बरा If होईल. the person does not heal, जो व्यक्ती बरा झाला नाही then the person who prayed has no faith or something is there. त्या व्यक्तीने प्रार्थना केली त्याला विश्वास नाही नाही तर काहीतरी इतर गोष्ट. And that's why many pastors, they use their natural gimmicks that are far away from the word of God to enforce healing. आणि पुष्कळचे पास्टर आहेत ते बळजबरीने आरोग्य द्यायचं प्रयत्न आरोग्य द्यायचं काम करतात. वचनात लिहिलं नाही तर They त्याचं pray for healing, आरोग्यासाठी प्रार्थना Nothing करतात happens. काही होत नाही they go to the next gear, Pentecostal massage. आणि मग ते जातात त्याला पेंटिकॉस्टल मालिश करतात. After first gear, no healing. दुसऱ्या घेर पहिल्या घेरमध्ये They आरोग्य go नाही to the मिळत. second gear, दुसऱ्या घेरमध्ये जातात making him fall down. आणि त्याला खाली And पाडतात the person becomes so disturbed. आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी अस्वस्थ And he होतो. thinks that unless and I fall down, pastor will not give up on me. ते म्हणतील जोपर्यंत पडणार नाही हे पास्टर मला सोडणार नाही बरं मी And he पडतो. hardly says, I surrender all and fall down. तो म्हणतो मी समर्पित करतो आणि खाली पडतो. And then the pastor, like a magician, says, see, I have healed him. आणि मग पास्टर जादूगार सांगतो हे बघा 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 आरोग्य You मिळालं. and me cannot heal others. तुम्ही आणि मी इतरांना बरं करू It शकत नाही. is Jesus who has given us healing. It येशू ख्रिस्ताने ते आरोग्य is दिलेलं the आहे. gift of healing. ते आरोग्याचं The कृपादान gift of आहे. healing was given by the sovereignty of God, the power of the Holy Spirit at particular time through the disciples to do works of ministry, that is the ministry of healing. परमेश्वराने त्याच्या सार्वभौमिकमध्ये देवाचं आरोग्याचं दान दिलं आहे ती सेवा करण्याकरिता. There are times when we pray for others and अशा वेळेत असतं तर पण इतरांसाठी प्रार्थना immediately करतो the person get instant healing. त्या व्यक्तीला तत्काळ आरोग्य There मिळतं. are times when we pray for others, काही वेळ असते आपण इतरांसाठी प्रार्थना gradually the करतो person is healed. Gradually the person is हळूहळू healed. तो व्यक्ती बरा होतो. There are times we pray for others, काही वेळ असते पण इतरांसाठी प्रार्थना करतो. person does not get healed, he sleeps in peace तो व्यक्ती त्याला आरोग्य मिळत नाही तो शांतीत निद्रा घेतो and we get disturbed.
आपण व्याकुळ होऊन जातो. Did I really receive the gifts of the healing? मला खरोखर आरोग्याचं कृपादान मिळालं का? Did I fall short in my prayer? माझ्या प्रार्थनेमध्ये मी तोकडा Did पडलो I का? fall short in my faith? माझ्या विश्वासात मी कमी पडलो का? Look at the life of Paul. पावलाच्या जीवनात The पहा. Paul who wrote these verses. पावलाने जे वचन The लिहिलं, Paul who wrote different scriptures extensively describing the gifts of the Spirit. पावलाने पुष्कळशे पत्र लिहिलेत, वचन लिहिलेत की जे आरोग्याबद्दल सांगत आहे, The दानाबद्दल same सांगत Paul आहे. said that I cried out to the angel to remove the thorn that was in my flesh. It पाऊल म्हणतो की मी परमेश्वराला माझ्या शरीरातून हा काटा काढून टाक. was some kind of ailment that was there. काहीतरी गोष्ट त्याच्या शरीरात But the होती, thorn was still there. तो काटा तसाच होता. And God said, my grace is sufficient for thee. ते म्हणला माझी कृपा The तुझ्यासाठी same पुरेशी Paul who आहे. wrote about this could not receive his healing. ज्या पावलाने हे लिहिलंय त्याला त्याचं आरोग्य मिळालं नाही. Paul, when he writes to Timothy, पाऊल ज्यावेळेस तिमोथेला लिहितो, he says, Timothy, you are sick, don't drink water तो म्हणला only. तिमोथी तू आजारी आहेस, पाणी Take जास्त पिऊ little grape नको, juice. थोडासा द्राक्ष He would have रस पी. spoke, worked a word of healing over there. तो शब्द बोलला असता आरोग्याचा. Let us look at the passage in Acts chapter 12. प्रेषितांचे कृत्य 12व्या अध्यायामध्ये The आपण word of पाहूया. God says in Acts chapter 12 verse 2 प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय दुसरं वचन. that and Herod killed James the brother of John with the sword. प्रेषितांचे कृत्य 12:2 आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे And if मारले you read हेरोदाने. the passage from there on, तिथून पुढे जर अध्याय वाचला, the Peter was there who was delivered from death and delivered from the imprisonment. आपण पाहतो की पेत्र त्या तुरुंगात होता, मृत्यूची शिक्षा त्याला होणार होते, तो वाचला गेला. Peter was among the 16 soldiers. पेत्र त्याच्या अवतीभोवती 16 शिपाई And when होते. the prayer of the church went to the heaven, ज्या मंडळीची प्रार्थना स्वर्गात गेली, God of the heaven could not sit still over there. स्वर्गाचा देव त्या ठिकाणी बसू He शकला sent down नाही. his angels right in the prison cell त्याने त्या तुरुंगाच्या and कोठडीत delivered दूतांना Peter पाठवलं. from the very strict, very hard place where no human being can escape. कोणताही मनुष्य तिथून सुटकू शकत नाही, अशा कडक पहाड्यामध्ये पेत्र होता. I would like to ask you one question. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा If आहे. God was able to set free Peter from death and imprisonment, was God not able to set free James from being dead? पेत्र जो तुरुंगात होता, परमेश्वराने त्याच्या तुरुंगातून सुटका केली, त्याला जीव मारणार होते, त्याच्यातून सुटका केली, मग देव याकोबाला सोडू शकला नसता का? Yes or no? होय का नाही? If God can set free Peter from the prison cell, set free from the death, जर was he दे- not able to set free James from the death? देव जर पेत्राला त्या तुरुंगाच्या कोठडीतून मृत्यूतून सोडू शकतो, तर याकोबाला तो सोडू शकला नसता का? Yes. होय. Then why James died and Peter was rescued? त्या ठिकाणी याकोब मरण पावला, पेत्राची का सुटका झाली? Let us leave the secrets and the purposes of God in God's heart. गुपित देवाची योजना देवाच्या हाती सुपून देऊ. What I want to say is this. मला काय म्हणायचं ते हे, It is the gifts of the Holy Spirit by the sovereignty of God through the Holy Spirit to the church. देवाने देवाला त्याच्या सार्वभौमत्वामध्ये पवित्र आत्म्याद्वारे ते कृपादाने दिले आहे. How do we experience this in our lives? आपल्या जीवनात त्याचा अनुभव आपण As कसा a घेतो? church, मंडळीच्या James, नात्याने the practical book, I could say the Proverbs of the New Testament, gives us practical steps of how we can receive the healing of God in our lives. याकोबाचे पत्र जे आहे नवीन करारातील नीतिसूत्र आहे, व्यवहारिक आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान देते की कसं देवाचं आरोग्य आपल्या जीवनात आपण Gospel स्वीकारू of John, chapter शकतो. number 5, verse number 14. याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 14 वचन. Is any sick among you? Let him call for the elders of the church and let them pray over him, anointing him with oil in the name of the Lord. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 14 वचन. तुम्हापैकी कोणी दुखणात आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्याने प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनून प्रार्थना करावी. Is any sick among you? तुम्हापैकी कोणी दुखणात आहे When you काय? talk about sick, ज्यावेळेस आजाराबद्दल it's not बोलतो, talking about the physical sickness. केवळ शारीरिक आजार नाही, It's talking about the mental sickness. तो मानसिक आजाराबद्दल बोलत Many आहे. people seem to be strong from outside, but mentally they are discouraged. पुष्कळचे लोक बाहेरून चांगले, Mentally परंतु they have मानसिकरित्या त्यांना त्रास they have होतो. to eat pills. They had to eat tranquilizers to give them peace of mind. शांत मन देण्यासाठी लोकांना मानसिकरित्या त्रास होतो, त्यांना औषध गोळ्या घ्याव्या Many are लागतात. mentally peace with depression thoughts, Pushkal- suicidal thoughts. पुष्कळ त्यांच्या मानसिक विचारामध्ये ते नैराश्यामध्ये गेले, त्यांच्या
मनामध्ये आत्महत्येचे विचार Being, येतात. is there anybody sick means sick spiritually. आणि दुसरं म्हणजे कोणी आजारी आहे का What does आत्मिकरित्या. the word of God says? त्याच वचन काय Is सांगत आहे? any sick among you? तुम्हामध्ये कोणी दुखणायत आहे का? What is the responsibility of that sick person? त्या आजारी व्यक्तीची जबाबदारी काय It आहे? says, let him that is the sick person call for the elders of the church and let them that is the elders of the church pray over the sick person and anoint the sick person with oil in the name of the Lord. त्याने म्हणजे त्या आजारी व्यक्तीने मंडळीच्या वाढवण्याला बोलावे आणि त्याने म्हणजे मंडळीच्या वाढवण्याने प्रभूच्या नावाने त्याला तेल लावून प्रार्थना करावी. Our responsibility is to call the elders of the church. आपली जबाबदारी आहे मंडळीच्या वाढवडीलांना बोलवाने. But pastor, we have already the authority. पास्टर आमच्याकडे तर अधिकार आहे. Jesus said that lay your hands, I lay my hands upon my head and receive my healing. येशू ख्रिस्त म्हटला हात ठेव माझ्या डोक्यावर हात ठेवून माझं आरोग्य स्वीकारतो. So why to disturb the elders? मग का त्रास द्यायचा I have वाढवडीलांना? already the oil bottle in my house. माझ्या घरात तेलाची बाटली I आहे. already have the water bottle in my house. माझ्या घरात अगोदरच पाण्याची बाटल Let me give an आहे. example. मी तुम्हाला उदाहरण How देतो. many doctors are over here? Medical field doctors. किती जण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत, डॉक्टर आहेत, Yes. परिचारिका, डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील मेडिकल वाले, Nurse, doctor. कोणतंही वैद्यकीय क्षेत्र हात उंच Yes. करा. Okay. I would like to ask you a question. मला प्रश्न विचारायचा You आहे. know, some weeks ago I was having fever, काही आठवड्यापूर्वी पाळक साहेबांना ताप होता, cough and cold. खोकला आणि सर्दी. So at last I went to the hospital. सहन झालं नाही, मी डॉक्टरांकडे And गेलो. then hospital gave me, they checked me and gave me medicine. त्यांनी मला तपासलं, औषध गोळ्या दिल्या, They gave me 3 tablets 3 गोळ्या दिल्या. and then gave me syrup. त्याने खोकल्याचं औषध दिलं. And when I took syrup, मी खोकल्याचं औषध घेतलं. slowly the cough is coming down. हळूहळू खोकला कमी होत But आहे. then my daughter Jane is also suffering from cough. माता माझ्या मुली जेनिस तिलाही खोकला झाला आहे. So what do I do? मी काय करू? You tell me whether I'm doing right or not. मी बरोबर करतो का नाही ते मला सांगा. I will tell Janice, मी जेनिसला म्हणेल, why to go to doctor? अरे डॉक्टर कशाला जाती? I have got the prescription. माझ्याकडे औषध गोळ्या I दिले have got the डॉक्टरने. syrup. माझ्याकडे खोकल्याचं औषध आहे. I have got the medicine. माझ्याकडे गोळ्या पण आहेत. It worked right on me. माझ्यावर त्याने मी त्या घेऊन बरं झालो So आहे. don't go to the doctor. डॉक्टरकडे जाऊ नको. Take. मी घेतलं तेच घे. It worked for me. It will work for you also. मी बरा झालं, तू पण बरी होशील. Do I do the right thing? मी बरोबर करतो का? But it worked for me. Doctor himself gave the prescription. अहो डॉक्टरने औषध गोळ्या दिले, मी बरा झालो ना. So that should be applicable for my daughter also, right? मग माझी मुलगी पण घेतल्यावर बरी होईल का नाही? Absolutely not applicable. अजिबात नाही. Why? का? Because there is a protocol. कारण नियम असतात काही. When my daughter goes to doctor may give the same prescription, the same medicine, so same tablet, but there is a protocol. मी ती डॉक्टरकडे माझी मुलगी गेली तर तेच औषध देतील, तेच गोळ्या देतील, परंतु त्याचे काही नियम आहेत. James talks about the protocol. नियमांबद्दल याकोब तेच सांगत He आहे. says that that's why I said it is a practical book. त्यामुळे म्हटलं हे व्यावहारिक पुस्तक आहे. Proverbs of the New Testament. नवीन कराराचं नीतिसूत्र. He said, let him call for the elders of the church. त्याने मंडळाच्या वडिलांना बोलवावे And let the elders pray over him. वडिलांनी त्याच्यासाठी प्रार्थना And करावी. let them anoint in the name of the Lord. प्रभूच्या नावाने तेल लावून प्रार्थना I don't करावी. have to take the anointing bottle, put oil over here, oil on the shoulder, oil on the waist, oil on the knees, oil on the ankles, and yes, मी हे करायची गरज नाही. तेलाची बॉटल घ्यायची, डोक्याला लावायची, पोटाला लावायची, पाठीला लावायची, गुडघ्याला लावायची, गोट्यांना लावायची आणि म्हणायचं मी बरा झालो. you may receive the healing. You may receive the आरोग्य healing, मिळेल, but you have not obeyed the protocol. देवाच्या वचनाचा तुम्ही आज्ञापालन केली That's why the नाही. word of God says, त्याच वचन तेच सांगतं. obedience is better than sacrifice. यज्ञ अर्पणापेक्षा आज्ञापालन Moses was श्रेष्ठ. told to speak to the rock. मोशेला सांगितलं खडकाशी बोल. And in anger, Moses took the rod and hit twice on the rock. मोशेला इतका राग आला त्याने काठी घेतली आणि 2 वेळा खडकावर मारली. Did the water come? पाणी आलं का त्या Water खडकातून? gushed out. पाणी तिथून आलं. But that did not give the license for Moses to do whatever he feels and however he feels. त्यामुळे मोशेला परवाना मिळाला नाही. त्याला वाटेल तसं त्याने करावं. That is the ministry of healing. हेच आरोग्याची सेवा It's आहे. God who has given the gifts of the ministry of healing. देवाने आरोग्य सेवेचे कृपादान दिले He आहे. says that let the sick call upon the elders of the church. सांगितलंय दुःख त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे. Our responsibility is to call our shepherd. आपली जबाबदारी आपल्या मेंढपाळाला आपण बोलवावं. Our shepherd who has been authorized to take care of the sheep under him. आणि ज्या मेंढपाळाला परमेश्वराने आपल्यासाठी
दिलेलं आहे की त्याने आपली काळजी And then घ्यावी. in James chapter number 5 verse number 15 the word of God says, याकोब 5:15 and the prayer of the faith shall save the sick. The Lord shall raise him up. And if he had committed sin, they shall be forgiven. याकोबाचे पत्र 5:15 वचन. विश्वासाची प्रार्थना दुःखनायतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पाप केले असतील This तर. takes me to the second aspect of healing. दुसरी गोष्ट आरोग्याबद्दल Word of God says, देवाचं वचन सांगत there आहे is a speciality in the healing. आरोग्यामध्ये विशेषता आहे. The word of God says over here. देवाचं वचन सांगत He आहे says, and the prayer of the faith shall save the sick, and the Lord shall raise him up. And if he had committed sin, they shall be forgiven him. 15 वचन. विश्वासाची प्रार्थना दुःखनायतास वाचवेल, प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पाप केले असेल तर त्याला क्षमा होईल. It says, if I was already wondering about why, if the word of God says very clearly, Romans chapter 3 verse 23, for all have sinned and fallen short of the glory of God, then why there is if over there? या ठिकाणी मी हे तर वाचलं त्यावेळेस मी विचार करत होतो. देवाचं वचन सांगतं रोमकरास पत्र याचा 3 अध्याय 23 वचनामध्ये सर्वांनी पाप केलं आहे. मग या ठिकाणी तर हा There शब्द should का not be any वापरला? room for if and buts when there is a word of God that clearly says that all have sinned and fallen short of the glory of God. No if and buts over there. जर आणि तर आलंच नाही पाहिजे. ज्यावेळेस देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलंय, मग या ठिकाणी जर आणि तर का आलं? But I believe over there माझा विश्वास असा आहे की या ठिकाणी that the sin that is committed, which is thought to be as the cause of the disease. जे पाप करण्यात आलं आहे कारण आहे त्या आजाराचं. Cause of the disease. कारण आहे त्या Generally, आजाराचं. all have sinned, and then the sickness and the turmoil and the trials have entered into mankind. आपण पाहतो सर्वसामान्य सर्वांनी पाप केलंय, त्यामुळे जगामध्ये आपण पाहतो आजार शाप त्रास आले आहेत. Sometimes there is a cause behind the sickness. कधी कधी कारण असतं त्या There is a आजारामागे. sin behind the sickness. पाप असतं त्या आजारामागे. Now, who will tell that? मग ते कोण सांगेल? It's not depending upon my assumptions and presumptions. जे काय मी विचार करतो गृहीत धरतो त्यावर अवलंबून नाही. Nowadays, we have so many hyper Pentecostal preachers. आता पेंटिकॉस्टचे पिक्चर फार देवाचं वचन आवेशाने For सांगतात. every kind of cough, I rebuke the spirit, demonic spirit of cough. खोकला झाला तर ते म्हणतात खोकल्याच्या भूताच्या आत्म्याला मी बांध धमकावतो. If it is discerned by the Holy Spirit, Holy Spirit speaks to you, then you can say that. जर पवित्र आत्म्याने तुम्हाला त्याची ओळख करून दिली तर तुम्ही बोलू शकता. Don't play with the demons by depending upon your assumptions and presumptions, which might always be wrong. तुम्हाला वाटतं तुम्ही गृहीत धरता त्याच्या अनुसार भूतांबरोबर खेळत बसू नका. Don't play with the demonic power. सैतानी शक्ती बरोबर We खेळत बसू believe in the नका. power of God that is far supreme than the power of the demons. भूतांच्या सामर्थ्यापेक्षा आपल्याकडे देवाचं सामर्थ्य ते अतिउच्च आहे. But the word of God rightly says देवाचं वचन बरोबर that सांगत आहे let us not be unknown to the works and the skills of the enemy, आणि lest you be overpowered by them. शत्रूच्या कुयुक्तीबद्दल आपण अजाण असू नये, नाही तर ते तुमच्यावरती पगडा घेतील. Look at the lives of the sons of the Sceva, किंवाच्या मुलांकडे पहा. high priest sons. प्रमुख याजकाची But they मुलं started playing with the demons. ते भूताशी खेळू They लागले. started to drive out demons on their own strength and own power and own knowledge. स्वतःच्या ज्ञानाने स्वतःच्या सामर्थ्याने When स्वतःच्या बळाने ते when भूत you काढू play लागले. with the demons on the basis of your assumptions and presumptions, the demons will play with you. ज्यावेळेस तुम्ही गृहीत धराला आणि तुम्हाला वाटेल तसं साहित्य भूतांबरोबर खेळाल तर सगळे भूत तुमच्या बरोबर खेळेल. I am not telling this out of excitement. मी हुरळून गेलो म्हणून बोलत नाही. The demons, the sons of Sceva were playing with the demons. किंवाचे मुलं त्या भूतांबरोबर खेळत And the होते. word of God says, the देवाचं वचन सांगतं demons started to play a sprint race with the sons of Sceva. आणि स्किवाच्या मुलांबरोबर हे भूताच्या आत्मे धाव पळू लागले And they started chasing them. आणि ते त्याच्या मागे धावत And निघाले they chased them till the point they ran in Adam's suit. आणि ते भूताने त्याच्या मागे इतके धावले की ते नग्न अवस्थेत पळून गेले स्किवाचे मुलं. The gifts of the Holy Spirit must be activated by the gift of the Spirit, that is the spirit of discernment. देवाचा आत्मा देवाच्या आत्म्याने कार्य केलं पाहिजे ते म्हणजे देवाचा आत्मा जो ओळखणारा. Let us not play with the demons and let the demons play with us at the end of the day. आपण भूतांबरोबर खेळू नये, दिवसाच्या शेवटी भूतांनी आपल्या बरोबर खेळू नये. When Peter was there,
ज्यावेळेस पेत्र त्या ठिकाणी When होता, Hananias and Sapphira they came and they said that this is all that we have received after selling our property and we have brought it to you, Peter. हनन्याने सफर म्हटलं की आमची मालमत्ता विकून हे सर्व काही पेत्र आम्ही तुझ्याकडे It आणलं आहे. was not Peter who assumed that they were speaking lies. It is the Holy Spirit, the spirit of discernment that told Peter that Hananias and Sapphira are telling lies. पेत्रने हे गृहीत धरलं नाही की हनन्या आणि सफरे खोटं बोलत होते, परंतु देवाच्या आत्म्याने पेत्राला ती ओळख करून दिले की हे दोघं खोटं बोलत When the आहेत. Holy Spirit tells us, there is no question of may or maybe. There is a definite guidance of the Holy Spirit. ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्याला एखादी गोष्ट सांगतो, मग कदाचित किंवा असं असेल असं नाही, निश्चित पवित्र आत्मा आपल्याला Let us सांगतो. operate with the gifts of the healing by the gift of the discernment of the Spirit, that is the Holy Spirit. आरोग्याच्या दानामध्ये आपण कार्य करू, पवित्र आत्म्याचे ओळखणारे दान, त्या दानाद्वारे. What is the requirement of the healing? आरोग्याची मागणी काय आहे? The gifts of healing. James chapter number 5 verse number 16. याकूब 5:16. It says, confess your faults one to another. आपली पातके एकमेकाजवळ कबूल करा. Question is, who should confess? प्रश्न आहे की कुणी कबूल केलं Go पाहिजे? back to verse number 14. 14 वचनाकडे जा. Here the word of God says, our problem is that we just take one verse out of the context and we hang around with this one verse and we try to build a doctrine on that. आपलं काय होतं माहिती का? एक वचन आपण घेतो, त्याच वचनाला धरून राहतो आणि त्याच वचनाचा सिद्धांत May I बनवतो. tell you, the Bible originally was a big scroll without books and without chapters and without verses. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र शास्त्र अगोदर होतं, एक गुंडाळी होती, त्याच्या म्हटलं कुठलाही अध्याय नव्हते, कुठलेही वचन नव्हते. It is now divided into two testaments. It is now divided into 39 books in chapters and verses for our convenience. आणि आता आपल्या सुविधेसाठी जुना करार नवा करार आहे, 39 पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये अध्याय आणि So वचन in James chapter आहेत. number 14, the word of God says, 5 verse 14, 5वा अध्याय 14 is वचन. anybody sick among you? जर तुम्हामध्ये कोणी दुखणायत आहे And then काय? in verse number 15, the word of God says, 15 वचनात म्हटलं आहे, if he has committed sin, that means if the person who is sick committed a sin, that is the cause of the sickness. पाप तुम्हामध्ये त्याने पाप केला असेल, म्हणजे जो व्यक्ती आजारी आहे त्याने पाप केला असेल तर ते कारण आहे Then verse आजाराचं. number 16 says, मग 16 वचन म्हणतं, then that person who has committed a sin which may be the cause of the sickness, let him confess that sin one to another. मग ज्या व्यक्तीने ते पाप केलंय, तो आजारी व्यक्ती आहे, त्याने एकमेकाजवळ ते कबूल करावे, जर कारण आजाराचं ते असेल तर. And verse the later part of the verse 16 says that he may be healed. आणि शेवटला भाग म्हणतो, जेणेकरून तुम्ही बरे व्हाल. That is, there is no option but to confess the sin. याचा अर्थ पर्यायच नाही, पण पापाची कबुली Otherwise, you करणे. have just taken out the grass and left the roots still down. याचा अर्थ तुम्ही वरचं गवत काढलंय, मूळ अजून जमिनीत आहे. Jesus, in one place, he healed the person who was born blind. एक व्यक्ती आजारी होता, येशूने त्याला बरं केलं. And he says, येशूने go and sin no more. And येशू if you म्हटलं- continue to sin, your disease will be worse. येशू म्हटला, जा आणि पाप करू नको, पाप केलं तर तुझा आजार अधिक भयंकर होईल. So what to do now? मग आता करायचं काय? Verse fourth point. 4था मुद्दा, What is the part of the church? मंडळीचा यामध्ये भाग काय आहे? In James chapter 5 verse 16, the word of God says, याकोबाचे पत्र याचा 5वा अध्याय 16 confess वचन. your faults one to another एकमेकाजवळ पापाची and कबूल pray करा, one for another that ye may be healed. एकमेकासाठी प्रार्थना करा, जेणेकरून तुम्ही बरे व्हाल. Some guidelines on confessing one to another. काही मार्गदर्शिका एकमेकाला कबूल करणे. Firstly, पहिली गोष्ट, confession should be made to the one sin against. ज्या व्यक्ती विरुद्ध पाप केलं आहे त्याच्याकडे कबुली करणे. Here is Galilee. इथं गॅरिली आहे. For example, उदाहरण देतो, I have hurted him with some kind of word. मी काही शब्दाने त्याला So दुखवलं, what should I do? मी काय करेल? I should go to Arpit and Fabian and Sabian and Sean and Brother Nelson and all other people over here and confess my fault. Oh, I am sorry. I hurted Gary Lee with words and I am sorry for that. मग मी अर्पित कडे जाईल, मी शॉन कडे जाईल, नेल्सन कडे जाईल, फेबिन कडे जाईल, सेबेन कडे जाईल, सगळ्या मंडळीकडे Everyone I त्याच्या विरुद्ध मी tell, पाप केलं everyone I आहे. tell except the person I have hurted. मी सगळ्या जगाला सांगेल, पण ज्याला दुखवलं त्याला बोलणार That is नाही. not going to help me. त्यामुळे मला काही मदत होणार That is नाही. going to be satisfied. Oh, I confessed to more than 600 people. मग मी समाधानी होणार नाही. 600 पेक्षा अधिक लोकांना मी कबुली दिली. No use. काय उपयोगाचं नाही. I should go
मी गेलं पाहिजे. Say to Gary, गॅरीला म्हटलं I पाहिजे, am sorry. मला क्षमा I कर, have hurted you. मी तुला दुखवलं. That is the right person. तो बरोबर व्यक्ती That आहे. is the biblical way. ते बायबल The अनुसार word आहे. of God says, त्याच वचन when you सांगतं, have hurted your brother or sister, तुम्ही भावाला बहिणीला दुखवलं go आहे, to that person personally. वैयक्तिक त्या व्यक्तीला भेटा. Then if that does not help, take 2 people. जर त्याच्याने मदत होणार नाही, 2 व्यक्तीला घ्या, And then take the elder. मग वडिलांना घ्या. Step by step by step. पायऱ्या पायऱ्याने टप्प्या टप्प्याने. The first thing, पहिली गोष्ट, don't confess to the person whom you have never sinned against. ज्या व्यक्तीविरुद्ध तुम्ही पाप केलं नाही त्याला कबुली देत बसू नका. Have the guts to go to that person. ज्या व्यक्तीच बरोबर तुम्ही काय केलंय त्याला You जाऊन don't have to सांगा. do in front of the church. You don't have to do in front of the church. चर्च समोर सांगायची तुम्हाला गरज नाही. Go and meet him personally. त्याला वैयक्तिक भेटा. That's what the prodigal son did. उजाळा He पुत्र तेच said, म्हणाला, I will get up. तो म्हणाला, मी उठेल, I will go to my father. मी वडिलांकडे And I जाईल, will tell him मी त्यांना that I म्हणेन, have sinned against heaven and against thee. स्वर्ग आणि तुमच्या I वडिलांनी am पाप not केला आहे. even capable to call as one of your sons. मी योग्य त्याचा बैल नाही तुमच्या एखाद्या मुलासारखं म्हणण्याचा. Had the guts to get up. त्याला हिंमत लागते उठण्यासाठी. That is what the first guideline. पहिली मार्गदर्शिका, Confession should be made to the one sin against. ज्याच्या विरुद्ध पाप केलंय त्याला जाऊन कबुली करायची. Confession must be made with desertion. That is, do not confess less than what you have to confess, nor more than what you have to confess. कमी जास्त कबुली करत बसू नका, आहे तितकीच कबुली करा. Again, let me come to Gary. पुन्हा मी गॅरीकडे जातो. I will not say, Gary, म्हणा ना गॅरी, I have sinned. मी पाप केलं आहे. He says, so what? तो म्हणला, मग काय झालं? Romans 3:23 say, all have sinned. रोम 3:23 म्हणजे सर्वांनी पाप केलंय. This is confessing less than what we are supposed to आणि confess. जितकं कबुली करायचं कमी कबुली करणं. Let us be honest. As David says in Psalms 51, स्तोत्रकर्ता दावीद 51 स्तोत्रात म्हणतो, I did not hide anything. मी काही लपवलं I नाही, confessed before God. देवासमोर कबूल केलं. That is very much important. फार महत्वाचं. Don't confess more than what you can confess. You जे have to कबूल confess. करायचं तेवढंच करा, अधिक करत बसू Don't नका. give a running commentary. Don't give the background story. पार्श्वभूमी देऊ नका, धावतं समालोचन देऊ नका. I stood on the terrace, I saw this woman and all those things. No. टेरेसवर थांबलं, हे बघितलं ते बघितलं, नाही 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 नाही. God does not need no running commentary. He is all knowing. देव आपलं धावतं समालोचन ऐकत नाही, जे आहे ते बोला. Thirdly, तिसरी गोष्ट, distinguish between secret or personal sins and sins affecting the church. आणि जे गुपित पाप आहे आणि ज्या पापाचा परिणाम मंडळीवर होणार आहे. Now, if I have committed some sin I have spoken something to Gary which is not bad, which was not right. जे बरोबर नाही ते मी गॅरीला बोललो, So I will not say to the church, मी मंडळीला म्हणणार नाही, hey, look here, ए बघा इकडं, I am confessing to Gary Lee. मी गॅरीकडे कबुली करतोय. No, नाही, that is blowing my own trumpet. हे माझी तुतारीच वाजवतोय. No, sir. नाही साहेब, I will go to Gary alone मी एकटा गॅरीकडे and I जाईल, will confess. मी कबूल करेल. But there are such kind of sin that are affected, that are having the rippling effects of it to the entire assembly. आणि काही असे पाप असतात त्याचा पूर्णतः परिणाम मंडळीवर होतो. Like the sin of Achan. आखांचं पाप. There was a city that is a small city, आई नावाचं लहान शहर, that was so small इतकं लहान ते that शहर, the people of Israel would have easily won the victory. इस्रायल लोकांनी सहज त्याच्यावर विजय मिळवला असता. But Achan stole the precious things. आखानाने मौल्यवान गोष्टी चोरी केल्या, Hid it in his tent. त्याच्या तंबूत त्याने लपवल्या. And Israel had to face the defeat at Ai. आणि मग जे आई लोकांकडून इस्रायलला पराभवाला तोंड द्यावं लागलं. See, that is affecting not just the family of Achan, not the household of Achan, not the clan of Achan, not the tribe of Achan, but the entire Israelites. पहा, त्याचा परिणाम केवळ आखानावर झाला नाही, त्याच्या परिवारावर झाला नाही, परंतु संपूर्ण इस्रायल लोकांवर त्याचा परिणाम झाला. That's why God guided Joshua to bring out the main culprit. देवाने यहोशाला मार्गदर्शन केलं, खरा गुन्हेगार कोण आहे त्याला धरून आण. Personal sins वैयक्तिक पाप need to be confessed personally. वैयक्तिक कबुली करा. Church related sins मंडळीला संदर्भ जुडलेले पाप must be confessed church relatedly. आणि मंडळीच्या संदर्भात ते कबूल केले पाहिजेत. And fourthly, चौथी गोष्ट, the person or the persons to whom sin is confessed must be confidential or may receive the wrath of
God. त्या व्यक्तीकडे पाप कबूल केलंय त्या व्यक्तीने ते गुपित ठेवलं पाहिजे, नाही तर देवाचा क्रोध त्या व्यक्तीवर येईल. People are afraid to confess. लोकांना भीती वाटते कबुली Afraid करायला, to confess. भीती वाटते कबुली If you करायला. don't confess your sin, you will not be healed. जर पाप कबुली केलं नाही तर मला आरोग्य मिळणार नाही. Pastor, how can I confess? सिस्टर मी कशी काय Whom कबुली should करू? I trust? कुणावर भरोसा ठेवू? I told this person, and by next Sunday, half of the church knew that whatever I confessed was to him. आणि त्या व्यक्तीला मागच्या रविवारी मी कबुली केले, येणाऱ्या रविवारला सगळ्या अर्ध्या मंडळीला कळालं माझं पाप काय आहे. The word of Lord gives the guidelines for that. देवाचे वचन आपल्याला मार्गदर्शन देतं. Genesis chapter number 9, verse number 21, 22, and 23. उत्पत्ती याचा 9वा अध्याय 21, 22, 23 वचन. Genesis chapter number 9, verse number 21, 22, 23. उत्पत्ती 9, 21, 22, 23. And Noah drank of the wine and was drunken, and he was uncovered within his tent. And verse 22 says, and Ham, the father of Canaan, saw the nakedness of his father and told his two brethren without. And Shem and Japheth took a garment, laid it upon both their shoulders, and went backwards and covered the nakedness of their father. And their faces were backwards, and they saw not their father's nakedness. उत्पत्ती याचा 9वा अध्याय 21, 22 आणि 23 वचन. तो द्राक्ष पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला. तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्न अवस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यास हे कळविले. तेव्हा शेम व याफेत याने वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेवली व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली. त्याने तोंड पाठमोरे होते म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही. देवाचं वचन सांगत आहे That Noah was a wine dresser नोआ of the द्राक्षमळाचं vineyard, द्राक्षमळाचं काम करत होता. and he drank too much. फार द्राक्षरस तो प्याला And in his drunken state, he was lying naked. आणि त्या पिलेल्या अवस्थेत तो नग्न होता. So Ham, मग हाम he looked at the father's nakedness. त्याने आपल्या वडिलांची नग्नता पाहिली. Leviticus chapter number 8, verse number 6 to 20. Read at home. लेवी 8, 6 ते 16 ते 20 घरी जाऊन Leviticus वाचा. chapter number 18, verse number 6 to 20. 17 times the word of God says, do not uncover, do not uncover, do not uncover. I want you to read at home. तुम्ही घरी जाऊन वाचा की ते उघडकीस आणू नको, उघडकीस आणू नको. Leviticus chapter number 18, verse number 6 to 20. लेवी 18, 6 ते 20. Now, forget about uncovering. Ham, he looked at his father being uncovered. हमने पाहिलं त्या वडिलांना आच्छादित करण्यापेक्षा तो वडील नग्न अवस्थेत आहे. He saw the uncoveredness of his father. त्याने पाहिले की वडील नग्न अवस्थेत And he आहे. went to his तो two त्याच्या brothers. भावांकडे गेला. He didn't say, this is to inform you that our father is uncovered in the tent. असं म्हणाल नाही की आपले वडील तंबूमध्ये नग्न अवस्थेत आहेत. He didn't say that. असं म्हणाला नाही. I believe they mocked. Look, अरे हा, बघा 120 years teaching about righteousness. See, look, 120 वर्ष धार्मिकतेबद्दल what kind बघा. of father we हा have. Look, कसला बाप आपला. बघ he mocked तो थट्टा at करत the आहे. nakedness of his father. वडिलांची नग्नता पाहून तो थट्टा करत आहे. But Shem and Japheth, परंतु शेम they आणि याफेत hold the covering on their shoulders. त्याने ते वस्त्र आपल्या खांद्यावर पकडले They came backwards without seeing the father's nakedness. आणि त्यांनी वडिलांची नग्नता पाहिली नाही. पाठमोरे ते आले. And they left the covering without looking at the father's nakedness on the father. त्याने वडिलांची नग्न अवस्था पाहिली नाही परंतु वडिलांना त्या वस्त्राने झाकलं. That is what the church is in need of. मंडळीला आज तीच The आवश्यकता church आहे. is, let's clap a hand for these three brothers. या तिन्ही भावांसाठी टाळ्या वाजूया. The church is not in need of people who would expose the sins of others. मंडळीला अशा लोकांची गरज नाही की जे इतरांचे पाप लोकांना जाहिरात Because the करतात. church is filled with people who would expose the sins of others. People are afraid to confess their faults to others, and they remain to be in the sin. लोक पापाची कबुली देत नाहीत इतरांना कारण त्यांना असं वाटतं की आमच्या पापाची ते जाहिरात करतील म्हणून ते तसेच गप्प बसतात. But the church is in need of Shem and Japheth who would cover the nakedness of the father, because we believe in Jesus who covers the multitude of sin by his precious blood on the cross of Calvary. मंडळीला याफेत आणि ह्यूम सारख्या जी गरज आहे
जे पापाची नग्न अवस्था झाकून टाकतात, कारण येशूने आपल्या पापाला आच्छादित केलं That's आहे. what Jesus did on the cross of Calvary. कॅलोरीच्या वधस्तंभावर येशूने तेच Multitude केलं. of sin He has covered under His love. Hallelujah. त्याच्या प्रीतीने आपल्या पापाची रास त्याने झाकली Have you आहे. experienced the healing of the Lord in your life? तुमच्या जीवनात प्रभूच्या आरोग्याचा अनुभव घेतला आहे का? Have you experienced the healing of the Lord? देवाच्या आरोग्याचा अनुभव घेतला Have you आहे का? experienced physical healing in your body? तुमच्या शरीरात शारीरिक आरोग्याचा Let's अनुभव say घेतला आहे? hallelujah. हालेलुया. Those who have experienced mental healing say hallelujah. ज्याने मानसिक आरोग्याचा अनुभव घेतला, Those who हालेलुया have म्हणा. experienced spiritual healing ज्याने आध्यात्मिक आरोग्याचा अनुभव घेतला आहे, say hallelujah. म्हणा हालेलुया. Let's all stand in the presence of the Lord. सर्वजण प्रभूच्या I सानिध्यात उभे request the राहूया. choir to come forward. गायन वृंदाला विनंती. I would like to त्यांनी sing a यावं. song that we used to sing probably when I was in Sunday school. मी संडे स्कूल मध्ये असताना एक The गीत word गायला of God आठवलं. says, त्या look what त्या गीताचे बोल म्हणत आहे की पहा the Lord has done. पहा प्रभूने काय केलं आहे. He healed my body. त्याने माझ्या शरीराला आरोग्य He दिलं आहे. touched my mind. त्याने माझ्या मनाला स्पर्श केला He आहे. saved me त्याने मला सोडवले आहे just in time. योग्य वेळेला. Hallelujah. हालेलुया. Our God does things just in time. आपला देव Hallelujah. अगदी वेळेवर काम करतो. He heals us. तो आपल्याला बरं Heals करतो. us in our mind. आपल्या मनात तो Heals आपल्याला us in बरं our करतो. body. आपल्या शरीरात बरं Heals us करतो. in our spirit. आपल्या आत्म्यामध्ये तो Just आपल्याला बरं in करतो. time. एकदम Then योग्य वेळेला. how can I keep quiet? मग मी कसा गप्प बसू. Then the songwriter says, just in time. गीत लेखक म्हणतो अगदी वेळेवर. He healed my body. माझ्या शरीराला त्याने He बरं touched my केलं. mind. माझ्या मनाला बरं He केलं. saved me just in time. योग्य वेळेत त्याने मला I'm सोडवलं. gonna praise His name. मी त्याच्या नावाची स्तुती करणार. Each day He does the same. प्रत्येक दिवशी तो तेच I'm going to करतो. praise His name because the Lord has done great thing for me. मी त्याची स्तुती करणार. महान गोष्टी देवाने माझ्यासाठी केल्या How many of you आहेत. believe that God has healed you spiritually, mentally, and physically? किती विश्वास ठेवतात देवाने तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक You आरोग्य दिलं आहे. cannot be silent. मग तुम्ही गप्प बसू शकत I want नाही. you to come out of your seat. या जागेतून बाहेर Go to निघा. somebody and say, God has healed me mentally. कुणाला तरी सांगा देवाने मला मानसिक Maybe आरोग्य that दिलं आहे. person is having mental sickness, discouragement, and his suicidal thoughts. Your words of healing will penetrate his mind and will transform his mind. त्या व्यक्तीच्या मनामध्ये असे विचार असतील की दुःखी असेल, निराश असेल, आत्महत्येचे विचार असेल, तुम्ही जाऊन भेटाल तर त्या मनातून ते विचार निघून जातील. Tell somebody, God has healed me in my physical body. कुणाला तरी सांगा देवाने मला शारीरिक आरोग्य Your दिलं words of आहे. healing will bring transformation in the lives of that person who might be sick in his body. त्याच्या शरीरात जो व्यक्ती आजार असेल, देव त्याच्या जीवनात कार्य करेल तुमच्याद्वारे. You have been healed in your spirit. तुमच्या आत्म्यात तुम्ही बरे झाला आहात. Tell somebody and he might receive the experience of salvation by your words of spiritual healing. तुमच्या आत्मिक शब्दाने त्यांना तारण प्राप्ती होईल. Shall we all sing this song? आपण गीत गाऊया. And the song is shown on the screen. I want you to come out of your place. माझी इच्छा आहे जागेतून बाहेर निघा. Meet 12 people. 12 लोकांना भेटा. Tell them the Lord has done things in my life. म्हणा की देवाने माझ्या जीवनात The अशा Lord गोष्टी has केल्या healed आहेत. me. देवाने मला बरं केलं आहे. Let us glorify the name of the Lord. देवाच्या नावाचे गौरव करूया. Hallelujah. Are you ready? तयार आहात का? Can I hear loud hallelujah? Look what the Lord has done. Look what the Lord has blessed. He healed my body. He touched my mind. He saved me just in time. I'm going to praise His name. His name is just the same. I'm going to praise Him. Look what the Lord has done. Look what the Lord
बाजूला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालं आहे. I'm gonna praise it. Look what the Lord has done. Gracious Heavenly Father, we thank you for your Son Jesus Christ. कृपाळू परमेश्वर, आभार मानतो तुझा पुत्र By प्रभू येशू every ख्रिस्त stripe that he has taken upon his body, प्रत्येक फटका त्याने शरीरावर घेतला. we have received our healing. आम्हाला आरोग्य मिळालं आहे. Lord, we pray to thee, Lord. प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना Help us करतो. not to keep quiet. प्रभू आम्ही गप्प बसू नये. Help us to declare the praises of Jesus, who is our healer, येशू ख्रिस्त ज्याने आम्हाला आरोग्य दिलंय त्याची स्तुती आम्ही so करत that we राहावी. can be your people who will edify each other in the body of Christ. जेणेकरून आम्ही तुझे लोक एकमेकाची ख्रिस्तामध्ये वाढ करू. Help us to have the Christ-like attitude, आमच्यामध्ये ख्रिस्त सदृश्य not अशी to प्रवृत्ती असू दे. uncover the weakness of others, इतरांचा अशक्तपणा आम्ही जग जाहीर करू but नये. help us to have the covering of the love over them. त्यांच्यावरती आम्ही प्रीतीची रास झाकावी. Help us, Lord. प्रभू मला सहायता कर. And we believe that we cannot do it without your Holy Spirit. प्रभू मला माहिती आहे की आम्ही स्वतःहून करू शकत नाही. तुझा पवित्र आत्मा आम्हाला Fill सहाय्य us with your करेल. power, with your anointing, Lord. अभिषेकाने सामर्थ्याने भर. And as you use us for that purpose, तो त्या उद्देशांचा उपयोग करत असताना help us आम्हाला to मदत say कर. that, Lord, let you increase and I decrease. आम्ही म्हणा प्रभू तुझी उद्योग आमचा रास. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आमेन. Now the grace of the Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. सानिध्यात आसन ग्रहण करूया. We are very glad to let you know आम्हाला खुशी होत आहे तुम्हाला सांगण्याकरिता that our senior pastor's wife, our Palkinbai, is celebrating her 69th birthday today. आपले वरिष्ठ पाळकीणबाई आहेत त्या आज त्यांचा 69वा May वाढदिवस I साजरा करत request आहे. our senior pastor and senior Palkinbai to please come on the stage. वरिष्ठ पाळकांना आणि पाळकीणबाईंना विनंती करतो की त्यांनी वेदीवर Shall we all यावं. stand? I request Sister Rajaram to please come on the stage Sister- and pray for our senior Palkinbai and pastor. सिस्टर राजाराम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या वरिष्ठ पाळकीणबाईसाठी आणि पाळकासाठी We are going to प्रार्थना stretch both our hands toward them. करावी. आपला हात त्यांच्याकडे आपण करणार आहोत. And we are going to pronounce God's blessing by affirming to the praise of God's servant, Sister Rajaram. देवाची सेविका सिस्टर राजाराम प्रार्थना करत असताना आपण त्यांच्या बरोबर सहमत होणार आहोत. Happy birthday to our Pastor Amma, first of all. Happy birthday to you. Many, many, many happy returns. Father God, we thank you, we praise you, Lord Jesus, Pita that you Parmeshwar- have given us, Lord Jesus, a very best friend in our life, Lord, as a Pastor Amma in our church. आभार मानतो उत्तम अशी पाळकीणबाई तू आम्हाला दिलीस त्याबद्दल. Thank you, Lord Jesus, that Father, she is a gift for all of us, Lord. प्रभू आभार मानतो ते आमच्यासाठी कृपादान असे आहेत. Thank you, give her long life, Lord. प्रभू त्यांना दीर्घ आयुष्य दे. Sickness-free life, Lord. त्यांना कुठलाही आजार स्पर्श होऊ देऊ नको. May we see her and Father learn many things in our life. प्रभू त्यांच्याद्वारे आमच्या जीवनात आम्ही पुष्कळ प्रभूच्या गोष्टी शिकू. We need such spiritual parents to us, all of us, Lord. प्रभू आम्हा सर्वांना असे आत्मिक पालक हवे आहेत. Bless her, Lord. Bless her as a Father God, Lord. Blessing to all of us, Lord. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. आमचे सर्व आशीर्वाद त्यांना दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Give her long life, sickness-free life, and very joyous life. प्रभू त्यांना आनंदमय जीवन दे, दीर्घ आयुष्य दे, कुठलाही आजार त्यांना स्पर्श करू देऊ नको. May her children's children, Father God, praise you and say happy, happy, happy Jesus to all their life, Lord. प्रभू त्यांचे लेकर, त्यांचे नातवंद, त्यांचे पंतू परमेश्वरा तुझी स्तुती स्तुती आणि स्तुती करत राहो. So as a church, we, Lord, bless her, Lord, and we say thank you, Lord Jesus, for a precious gift that you have given to all of us, Lord. प्रभू मंडळा नात्याने आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. तुझे आभार मानतोय. इतके मौल्यवान देणगी तू आम्हाला दिली आहेस. Thank you, Jesus. प्रभू येशू धन्यवाद. Fill her with, Lord Father, your anointing in such a way, Lord Jesus. Let the gifts of yours be operated in her life in प्रभू त्यांना इतका abundance. अभिषेक कर की तुझ्या आत्म्याचे कृपादान त्यांच्याद्वारे कार्य करू. Yes, Lord. Like Father God, Lord Jesus, the first century people, how they were, Lord, doing wonderful, Father God, ministry with the Holy Spirit, Lord. Let her ministry shine like that, Father God, hereinafter.
प्रभू प्रार्थना करतो पारंब्याची मंडळी जशी कृपादानामध्ये कार्य करत होते तुझ्या नावाला चमकत होते तशा प्रकारे त्यांच्या जीवनाद्वारे तुझं कार्य करून घे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We love her, Lord. प्रभू आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो. We give you all the honor and glory. सर्व गौरव सन्मान आम्ही तुला देतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Shall we say amen? Amen. God bless. On 17th, Pastor Stephen is going to celebrate his birthday too. 17 तारखेला पास्टर स्टीवन देखील त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. You may be seated. करूया. We are so honored to have servant of God, Pastor Kolse and his wife. May I request them to please stand. आणि Let's clap a hand. Let's honor the servant of God in our midst. देवाचे Please सेवक stand. आपल्यामध्ये भंडार उभे राहूया. Let's clap a hand. We are so honored to have you, sir, in our midst. आपल्यामध्ये तुम्ही आहात त्याबद्दल आदर आणि सन्मान. You may be seated. Brother Kolse from Manmad. Yes, let's clap our hands. टाळ्या वाजूया. You may be seated. We are so glad to have a bright stars, brand new couple in our midst. I request them to please stand. चमकणारे तारे नवे जोडपं आपल्यामध्ये Brand आहे. new couple. Just now I got information. मला आताच माहिती मिळाली ते आले आहेत उभे राहा. I think they are not here. चंद्रावर गेले. Where are आहेत yes. आहेत आहेत. Let's clap our hands. कुठं आहेत? Where are they? हात वर करा. They are आवाज already येत नाही. married with a child. Yes. They are raptured or captured. पुढे या येत आहेत Please come, please come, Yes, please yes, come. ते समोर आहेत. Yes. Let's clap our hands. टाळ्या वाजूया. And we believe that as you continue to be rooted in the house of the Lord, you shall flourish in the courts of the देवाच्या Lord. घरात असताना तुम्ही प्रवेशाच्या अंगणात फलद्रूप व्हाल. You may be seated. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. वाढदिवस लग्नात वाढदिवस साजरा करत असाल तर कृपया ही विनंती उभे राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthdays and anniversary in this week. प्रभू परमेश्वर प्रार्थना करतो या आठवड्यात त्यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा We करत want to आहेत. thank you for your faithfulness in their personal and marital life till now. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात तू विश्वास आभार As मानतो. they enter into a brand new year of their personal marital life, प्रभू वैयक्तिक जीवनात नवीन वर्षात पदार्पण help करत them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. त्यांना अधिक अनुभव देतो विश्वासपणाचा संरक्षणाचा Let all पुरवठ्याचा. their promises be fulfilled in their lives. तुझे सर्व अपेक्षा त्यांच्या जीवनात Show पूर्ण them many होते. more birthdays and anniversaries. त्यांना अधिक वाढदिवस We लग्नाचे as वाढदिवस a church, we दाखव. bless them in Jesus' name. मंडळांना तर येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादित Jesus' name we करतो. pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in God's presence. प्रभूच्या सान्निध्यात बसूया. The cake and the tea will be served at the exit doors, both over here and behind. आणि केक आणि चहा तुम्हाला देण्यात आली आहे. 2 दरवाजातून आपण बाहेर जातो आणि मागे It will not be served at the entrance. प्रवेशद्वारावर ते दिलं So जाणार we नाही. want you to meet each other एकमेकाला भेटूया. and have the cake and the tea. केक आणि चहा Let घ्या, us घ्या, pronounce खा. God's blessings upon our senior parking by pastor. आपल्या वरिष्ठ पाळकींबाईंना आशीर्वादित करूया. God bless you. Have a blessed week walking in the healing of the Lord. पुढचा आठवडा तुमचा आशीर्वादाचा देवाच्या आरोग्यात चालूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. याचं दर्शन आपलं दानार पण सेवा करायचं दानार म्हणून परमेश्वर The भक्ती pastoral करूया. staff will stand right behind the church to meet सर्व you. पास्टर वर्ग चर्चा मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.